आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स। श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गुजरातमध्ये कमळाला साथ, हिमाचलमध्ये मतदारांचा हात। आता बैठकीच्या बाबतीतही तारीख पे तारीख। आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर विजयोत्सव साजरा। उत्तर विभागात भाजपचा विजयोत्सव साजरा। महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सीमेपर्यंत सुरू। DP हायस्कूलच्या शताब्दी समारोपानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। सौंदत्ती येथे श्री यल्लम्मा देवीची यात्रा उत्साहात सुरू। हमारा देश संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वितरण। घरकुल वृद्धाश्रम येथे दत्त जयंती साजरी। शांतीनगर येथील दत्त जन्मोत्सव उत्साहात। BS Channabasappa and Sons, The Textile Mall. आपल्या बेळगावात भरले आहे इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट प्रदर्शन। गोवावेस येथे मराठा मंदिर समोरील जागेत सुरू आहे भव्य इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट हे आकर्षक प्रदर्शन। दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध। क्रोकरी, वस्त्रप्रावरणे, दागिने, कार्पेट, विविध प्रकारचे पदार्थ आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंची मोठी व्हरायटी पाहण्यासाठी अवश्य भेट द्या। मंगल ग्राउंड, अग्निशामक दलासमोर, खानापूर रोड, बेळगाव। कोणताही फोटो घेण्याआधी पुढे येणाऱ्या अपेक्षित क्षणाची कल्पना मला आधीपासून असते। नमस्कार, मी अमित शिंदोरे। ह्या क्षणांना सुरेख पद्धतीने कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे नेहमी एक योजना असते। निकॉनच्या नवीन Z62 सोबत माझ्या कल्पनेपासून तर छायाचित्रपर्यंतचा प्रवास हा अतिशय सहज असतो। कधी काही भावुक क्षण पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि कधी काही क्षण अचानकपणे समोर येतात। Z62च्या 14 FPS मुळे मला हे क्षण अचूक पद्धतीने कॅप्चर करता येतात। कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना त्या प्रवासात घेऊन जाता। नमस्कार, मी रंजन झिंगाडे आणि मी प्रिफर करतो नवीन निकॉन Z62। त्याचा आय डिटेक्शन ऑटो फोकस फीचर ती कथा परिपूर्ण करतो। असे मौल्यवान क्षण फार काळ थांबत नाहीत। आता त्याच्या USB पॉवर सप्लायमुळे प्रत्येक क्षण आपण जिवंत बघू शकतो। प्रत्येक लग्न ही एक रंगीत चित्रकथा आहे।
आता नवीन Z6-2च्या कमाल डायनामिक रेंजमुळे प्रत्येक फ्रेम ही एक रंगांचा अविस्मरणीय अनुभव देते. द ऑल न्यू Z6-2 इज ट्रूली अ मल्टीमीडिया पॉवर हाऊस. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. गुजरात हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी झाल्या असून यामधून राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. गुजरातमध्ये भाजपने 157 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर हिमाचलमध्ये मात्र भाजपच्या हातून सत्ता निसटली असून काँग्रेसने येथे मुसंडी मारली आहे. सत्तेत असलेल्या भाजपचा हिमाचल प्रदेशात पराभव झालाय. हिमाचल प्रदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचं गृहराज्य असून तिथेच भाजपला धक्का बसलाय. हिमाचल प्रदेश काँग्रेसनं 39 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपनं 26 जागा जिंकल्या आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली आहे, मात्र हिमाचल प्रदेशात काँग्रेसची वाटचाल बहुमताच्या दिशेने सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपकडून काँग्रेसला जोरदार टक्कर मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांचं नेतृत्व आणि पक्षाच्या संघटनात्मक रणनीतीमुळेच भाजपला हे यश मिळालं आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. आता बैठकीच्या बाबतीतही तारीख पे तारीख चिघळत असलेल्या सीमा प्रश्नाच्या मुद्द्यावर आपण खासदारांशी चर्चा करू असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. मात्र गुजरात विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर सीमा प्रश्नाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुरुवारची नियोजित बैठक पुढे ढकलली, त्यामुळे सीमावासियांच्या नशिबी पुन्हा एकदा बैठकीच्या बाबतीत देखील तारीख पे तारीख असाच प्रत्यय आला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा करणार होते. महाराष्ट्राच्या खासदारांच्या विनंतीला सहमती दर्शवत अमित शाह यांनी गुरुवारी दुपारी 12:40 चर्चेसाठी वेळ दिला होता. बुधवारी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे यांच्यासह महाराष्ट्रातील काही खासदारांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकवर ताशेरे ओढले. त्यावर कर्नाटकचे खासदार शिवकुमार उदासी यांनी उत्तर दिले. यानंतर महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शहांकडे चर्चेसाठी वेळ मागितला होता. अमित शहा यांनी गुरुवारी वेळ दिली, मात्र त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांमध्ये देखील नाराजी व्यक्त झाली. सीमा प्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यामध्ये सातत्याने तारीख पे तारीख असाच प्रकार सुरू आहे. त्याचीच पुनरावृत्ती आता बैठकीच्या बाबतीत झाल्याने नाराजीची लाट उमटली आहे. आमदार अभय पाटील यांच्या घरासमोर विजयोत्सव साजरा. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. याचा विजयोत्सव शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. होसूर येथे आमदार अभय पाटील यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली, तसेच मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला. गुजरात निवडणुकीतील विजय हा लक्षवेधी स्वरूपाचा आहे. यामध्ये जनतेने भाजपवरील विश्वास पुन्हा एकदा प्रकट केलाय. त्याचप्रमाणे कर्नाटकात देखील भाजपच्या विजयाची ही नांदी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या विजयोत्सवाप्रसंगी नगरसेवक गिरीश धोंगडी, अभिजित जवळकर, नंदू मिरजकर, मंगेश पवार, सारिका पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर विभागात भाजपचा विजयोत्सव साजरा. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बेळगाव भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील चन्नम्मा सर्कल येथे आज भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. तत्पूर्वी त्यांनी चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपचे महानगर सरचिटणीस मुरगेंद्र गौडा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुजरातची निवडणूक ही कर्नाटक निवडणुकीचा आदर्श ठरेल. गुजरातमधील विजयाप्रमाणे कर्नाटकातही भाजपचा विजय होईल. हिमालयीन प्रदेशातही आमच्या विजयाची शक्यता आहे असा विश्वास त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला. यावेळी नगरसेवक राजशेखर डोनी, शरद पाटील, लीना टोपण्णावर आणि इतर सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सीमेपर्यंतच सुरू. हिरेबागेवाडी टोल नाक्यावर मंगळवारी 6 खासगी वाहनांवर कन्नडिगांनी हल्ला केल्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र बस सेवेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सुद्धा खबरदारी घेत दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी सीमेपर्यंतच बस सेवा सुरू ठेवली आहे. मंगळवारपासून बेळगाव जिल्ह्यात बेळगाव, खानापूर, चिकोडी, निपाणी, संकेश्वर येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 231 बस आगारातच थांबून आहेत. सीमावादावरून बेळगावात वादंग उठल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही परिवहन मंडळांनी बसेस नुकसान टाळण्यासाठी तुर्तास बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बुधवारी सुद्धा दोन्ही राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना
सीमेवरून प्रवास करण्यासाठी खासगी सेवेवर अवलंबून राहावे लागले। मंगळवारी सकाळी हिरेबागेवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला चढवल्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र बसेसवर परिणाम झाला। त्यामुळे बस सेवा सध्या सीमेपर्यंत सुरू आहे। खबरदारी म्हणून तुर्तास कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे। डीपी हायस्कूलच्या शताब्दी समारोपानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। टिळकवाडी येथील प्रसिद्ध डिवाइन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या शताब्दी वर्ष समारोप सोहळ्याचे आयोजन 17 आणि 18 डिसेंबर या दिवशी करण्यात आले आहे। यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत। यानिमित्त दिनांक 10 रोजी सकाळी 9 वाजता शांतता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हायस्कूलच्या प्राचार्य रोजम्मा जोसेफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे। या प्रसंगी अधिक माहिती देताना रोजम्मा जोसेफ म्हणाल्या, 1921 रोजी समाजातील मुला-मुलींना शिक्षण देण्याच्या उच्च ध्येयाने हायस्कूलची स्थापना झाली। आज या शाळेत प्रत्येक वर्षी 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। हायस्कूलने विविध कार्यक्रमांसह शताब्दी वर्ष साजरे केले आहे। विविध कार्यक्रमांसह शताब्दी वर्षाची सांगता केली जाणार आहे। दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शाळेपासून फेरीला प्रारंभ होणार आहे। दिनांक 17 रोजी सायंकाळी 4:30 वाजता JMFCच्या जिरगे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले। When I was here as a teacher, and there were one side a number of orphans in the class, boys, day scholars, or 3 categories of children in our school. And there is Gautam, one of the noisiest boy in the class, extremely active, and I can't remember the names of all those boys. So Gautam was one among them. If I look at it, Anjali Kare and Meena Deshai, they were real Lawrence, brought Lawrence to our school, extremely active, and they developed all the qualities. We provide the chance, opportunities. They beautifully grew up, and children were without counting caste and creed. They never thought of others as orphans, but there's a love among them, understanding, helping each other was existed in our school. सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवी यात्रा उत्साहात सुरू। कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा उदो आई उदोच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात भंडाऱ्याची उधळण करत उत्साहात झाली। यात्रेचा बुधवारी मुख्य दिवस होता। यावेळी सुमारे 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले। येत्या 2 दिवसात भाविकांची संख्या 5 लाखांच्या घरात जाईल, असा अंदाज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला। बुधवारी पहाटे देवीची विधिवत पूजा केल्यानंतर दर्शनाला प्रारंभ झाला। यल्लम्माच्या डोंगरावर रात्रभर भाविक वाहने घेऊन येत होते। महाराष्ट्रातील भाविकांचा मोठा सहभाग होता। भक्त अर्धा ते पाऊण तास रांगेत थांबून देवीचे दर्शन घेत होते। यल्लम्मा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगणभावी कुंडामध्ये स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती। हमारा देश संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वितरण। हमारा देश संघटनेच्या माध्यमातून टिळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। मागील अनेक आठवडे हे प्रशिक्षण देण्यात आले। तसेच सदर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टिळकवाडी हायस्कूल व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य SY प्रभू उपस्थित होते। तसेच मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रंगनाथ नाईक आणि महेश पाटील उपस्थित होते। स्वसंरक्षणाचे प्रशिक्षक मारुती आजाणी यांनी मार्गदर्शन केले। शाळेचे मुख्याध्यापक राजू कुडतरकर यांनी प्रस्तावित केले। यावेळी हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, देवत्तर मांजरेकर, अजित पाटील, सविता नायक, शुभांगी झेंडे, कल्याणी बसुर्तेकर, प्रशांत राणे, संदीप भिडे हे पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन CY पाटील आणि आभार प्रदर्शन राजकुमार खटावकर यांनी केले। घरकुल वृद्धाश्रम येथे दत्त जयंती साजरी। बेनकनहळ्ळी येथील घरकुल वृद्धाश्रम येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी भजन, पूजन आणि आरती करण्यात आली। वृद्धाश्रमाच्या आवारातील मंदिरामध्ये दत्तयाग देखील करण्यात आला। यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। उपस्थित सदस्यांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले।
शांतीनगर येथील दत्त जन्मोत्सव उत्साहात. शांतीनगर टिळकवाडी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिर येथे सालाबादाप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जन्मोत्सव सायंकाळी पार पडला. यावेळी पूजेचा मान उदय नारायण पाटील आणि सौ राजश्री उदय पाटील यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते श्रींचा पाळणा पार पडला. पुरोहित दीनानाथ कुलकर्णी, कपिल, राहुल, गणेश आणि संतोष भटजी यांनी पौरोहित्य पार पाडले. मंडळाचे कार्यकर्ते अरुण पाटील, तवनाप्पा तवनोजीचे, निखिल पाटील, नयन निलजकर, प्रसाद कुलकर्णी, दयानंद हिशोबकर, सुनील पवार यांच्यासह शांतीनगर महिला मंडळाच्या सदस्या विजया निलजकर, जयश्री निलजकर, मधुश्री पाटील आणि असंख्य भक्तगण उपस्थित होते. या उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी भक्तांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ. ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ ಕೆಜೆಪಿ, ಎನ್ಎ ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बेळगाव मध्ये फील्डमधील व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्ते पुष्कर ओघले यांनी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते पुष्कर ओगले यांनी इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले शाळेचे माजी विद्यार्थी सुनील हरगुडे, विनायक जाधव, आतिश हिंडलगेकर यांची उज्ज्वल परंपरा विद्यार्थ्यांसमोर ठेवत पदविकेचा सविस्तर उलगडा केला. 10वी नंतर आता काय या प्रश्नाचे उत्तर सरळ, साध्या आणि सोप्या शब्दात सांगितले. एक नवी शाखा विद्यार्थी शिक्षक यांच्या समोर त्यांनी उलगडली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नोत्तरांद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून भावी वाटचालीस सज्ज असल्याची अनुमती दिली. या कार्यक्रमाला सीए असोसिएशनचे पदाधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी शीतल पाटील, मुख्याध्यापक जीव्ही सावंत, एनसी उडकेकर, नीला आपटे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कंगराळीची मसनाई यात्रा मंगळवारपासून. कंगराळी खुर्द येथील ग्रामदैवत मसनाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक 13 आणि बुधवार दिनांक 14 रोजी होणार आहे. यानिमित्त धार्मिक विधीसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गावड्यांच्या देवघरातून सकाळी 9 वाजता वाजत गाजत आणला जाणार आहे. दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजन करून ओटी भरली जाणार आहे. रात्री 10 वाजता पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर गारहाणे होईल. त्यानंतर इंगळ्या पेटवल्या जातील. बुधवारी दिनांक 14 रोजी सकाळी 9च्या सुमारास दुसरे गारहाणे होऊन इंगळ्या वाहिल्या जातील. यंदाच्या यात्रेत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावडे कमिटी आणि ग्रामपंचायतीने यात्रेचे नेटके नियोजन केले आहे. हिंडलगा कारागृहात महापरिनिर्वाण दिवस साजरा. येथील हिंडलगा कारागृहात महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी कृष्णकुमार यांनी या दिवसाचे महत्त्व कथन केले. देशाला त्यांच्या रूपामध्ये एक महान नेतृत्व लाभले होते असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक शहाबुद्दीन, अधिकारी वायस नायक, अभिषेक, राजेश, बसवराज आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत यादगुडे यांनी केले. गोगटे कॉलेजमधील वाद वैयक्तिकच. काही दिवसांपूर्वी गोगटे कॉलेजमध्ये 2 तरुणांच्या गटात झालेला वाद हा वैयक्तिकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कॉलेजमध्ये 12वीत कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सुमित मारुती कांबळे याने हे स्पष्ट केलंय. त्यामुळे ज्यांनी हा कन्नड मराठी वाद म्हणून रंग देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी दलित संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. सुमित कांबळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की कॉलेजमध्ये आपला आणि अन्य एक गटाचा अनेक दिवसांपासून वाद आहे. ते मला नेहमीच जातीवाचक शिवीगाळ करून चिडवायचे. यातून आमच्यात अनेक वेळा वाद झाला आहे. ज्या तरुणांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुमित कांबळे यांनी केली. शिवाय याला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही अटक करा अशी मागणी दलित संघटनेने केली आहे. शिक्षक बदली प्रक्रियेसाठी 2771 आक्षेप दाखल. शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी शिक्षक बदली नियंत्रण दुरुस्ती कायदा अंमलात आणण्यात येणार आहे. या नवीन कायद्याबाबत आक्षेप मागवण्यात आले होते. 2771 आक्षेप दाखल झाले आहेत. याची दखल सार्वजनिक शिक्षण खात्याला घ्यावी लागणार आहे. शिक्षक बदली सुरळीत व्हावी. कायदा बदलण्याचे धोरण सार्वजनिक शिक्षण खात्याने अवलंबले. मात्र कायदा करण्यापूर्वी त्यावर आक्षेप मागवण्यात येतात. आक्षेपात विचारणा झालेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याशिवाय कायदा अंमलात आणला जात नाही. रिंग रोड भूसंपादनासाठी 140 कोटी रुपयांची तरतूद. रिंग रोड विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली तालुक्यातील शेतकरी एकवटून विराट मोर्चा काढला. तरीही या योजनेसाठी प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरू आहे. योजनेसाठी भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचे 140 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा संघर्षाची तयारी ठेवावी लागणार आहे. रिंग रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन संपादित केली जाणार आहे. 69.42 किलोमीटरच्या या रस्त्यासाठी 846 सर्वे क्रमांकातून 1272 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. पण या विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रान उठवत शेतकऱ्यांची मोट बांधली. त्यामुळे रिंग रोड विरोधात भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांकडे तब्बल 940 शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यावर काही दिवसात सुनावणी होणार आहे. माजी जिल्हाधिकारी एन जयराम यांना बेस्ट सीईओ पुरस्कार. बेळगावचे माजी जिल्हाधिकारी एन जयराम यांना सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट सेवेसाठी 2022 सालासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंटचा बेस्ट सीईओ पुरस्कार प्राप्त झाला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय अध्यक्ष HK शर्मा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. सार्वजनिक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, महानगरपालिका प्रशासन, कौशल्य विकास, बेंगळूर जलमंडळाचे प्रमुख म्हणून पिण्याच्या पाण्याचा पुरेसा पुरवठा, आर्थिक गळती रोखणे आणि मंडळाची महसूल वसुली, मंडळाच्या मालमत्तेचे संरक्षण, जलमंडळामध्ये विकासक आणि कर्मचाऱ्यांची थेट नियुक्ती त्यांनी केली आहे. एन जयराम सध्या सरकारमध्ये राज्याचे महसूल सचिव आणि बेंगळूर जलमंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रायबागमध्ये क्षेत्र शिक्षण अधिकाऱ्यांच्या कारला अपघात.
रायबागच्या क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील या आपल्या कारने हुक्केरी शहराकडे जात असताना टायरचा स्फोट होऊन गाडी पलटली. सुदैवाने या अपघातात त्या बचावल्या आहेत. तालुक्यातील हुब्बरवाडी गावाजवळील मंगसुळी लक्ष्मेश्वर राज्य महामार्गावर बुधवारी दुपारी हा अपघात घडला. बुधवारी दुपारी बीईओ आपल्या गावाहून हुक्केरी शहराकडे निघाल्या होत्या. गाडी स्वतः बीईओ चालवत होत्या. गाडीचा पुढचा टायर फुटल्याने गाडी 2-3 वेळा पलटी झाली. कारमधील एअरबॅग उघडल्याने बीईओ प्रभावती पाटील यांचा जीव वाचला. ही बाब कळताच तालुक्यातील शिक्षकांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ दुसऱ्या वाहनात बसून शहर सार्वजनिक रुग्णालयात उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे. दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉकरचा मृत्यू. पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला दुचाकीने धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. नागेंद्र भीमराव काकतकर वय 52, मूळचे राहणार गुंडोळी हळ्याळ, सध्या राहणार मजगाव असे त्यांचे नाव आहे. नागेंद्र हे एक उद्योजक आहेत. रोजच्या प्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये नागेंद्र हे गंभीर जखमी झाले. इतरांनी त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती दक्षिण रहदारी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेंद्र यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, मुलगी, जावई असा परिवार आहे. गोकाक तालुक्यातील खून प्रकरणी तिघांना अटक. मक्कळगेरी तालुका गोकाक येथील गवंडी कामगाराच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर 24 तासात मारिहाळ पोलिसांनी खून झालेल्या कामगाराच्या पत्नीसह तिघांना अटक केली आहे. हे सर्वजण बेळगाव शहरात राहणारे आहेत. मक्कळगेरी तालुका गोकाक येथील तरुणाचा बेळगावात डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. रमजान बशीर अहमद बेन्नी वय 27 असे त्याचे नाव आहे. या कामगार तरुणाचा मृतदेह तुमुरगुद्दी डोंगराजवळ आढळून आला होता. डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता. त्याच दिवशी रात्री मारिहाळ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रमजानची पत्नी सना रमजान बेन्नी वय 22 राहणार मक्कळगेरी, मोहम्मद रजा नूर अहमद इनामदार वय 24 राहणार रुक्मिणी नगर, रोशन जमीर फिरोज शेख वय 22 राहणार असद खान सोसायटी बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीणचे एसीपी SV गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बसापूर आणि त्यांच्या सहकार्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. 60व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 साठी बेळगावच्या 23 स्केटर्सची निवड. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 23 स्केटर्सची कर्नाटक राज्य संघांमधून बेंगळूर येथे होणाऱ्या 60व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धांमध्ये निवड झाली आहे. ही स्पर्धा 11 ते 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पीड स्केटिंग आराध्य पी आराध्या मोरे, रोलर स्केटिंग शर्वरी साळुंखे, इनलाईन हॉकी हिरेज राज, मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित, भक्ती हिंडलगेकर, अक्षता सावंत, अल्पाईन आणि डाऊनहिल साईराज मेंढके, अमेय याळगी, शुभम साखे, इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग अवनीश कोरीशेट्टी, श्रियांश नामगौडा, तुलसी हिंडलगेकर, जयध्यान राज, रश्मिता अंबिगा, देवेन बामणे, भरत पाटील, अभिषेक नावले, रोलर डर्बी श्रेया बागलकोट, स्फूर्ती बागलकोट, शर्वरी दड्डीकर आणि विशेष मुलींमध्ये सई पाटील हिची निवड झाली आहे. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगने, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, विशाल वेसने, सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटर्स 60व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. या सर्व स्केटर्सना डॉक्टर प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताराम, सरचिटणीस KRSF यांचे प्रोत्साहन लाभत आहे. मिस्टर खानापूर क्लासिक विजेता शिवा मयेकर. बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना आणि खानापूर तालुका शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवारी खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय मिस्टर खानापूर क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद शिवा मयेकर यांनी निर्विवादपणे पटकावले. बेस्ट पोजर हा किताब याने संपादन केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख अतिथी विठ्ठल हलगेकर, खानापूरचे नूतन नगराध्यक्ष नारायण मयेकर, प्रमोद कोचेरी, पंडित ओगले आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन भाजप नेत्या धनश्री देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अंतिम निकालामध्ये 55 किलो गटामध्ये नारायण जोशीलकर, या स्पर्धेत पंच म्हणून गंगाधर M, हेमंत हवळ, बसवराज आरळीमट्टी, आनंद लंगरखंडे, हेमंत हवळ, नूर मुल्ला, सुनील पवार, वासुदेव साखळकर यांनी काम पाहिले. स्वराज स्पोर्ट्स आणि AYM संघ विजयी.
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या विविध सामन्यात स्वराज स्पोर्ट्स वडगाव आणि AYM अनुभव संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय संपादन केला। पहिल्या सामन्यात स्वराज स्पोर्ट्स संघाने बालाजी स्पोर्ट्स हलका संघावर 53 धावांनी विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करताना स्वराज संघाने 8 षटकात 2 गडी गमावून 110 धावा केल्या, तर उत्तरादाखल खेळताना बालाजी स्पोर्ट्स हलगा संघाने 8 षटकात 5 गडी गमावून 57 धावा केल्या। शुभम मडके सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला। दुसऱ्या सामन्यात अनगोळ संघाने 8 षटकात 6 गडी गमावून 38 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल खेळताना AYM अनगोळ संघाने 3.3 षटकात 2 बाद 42 धावा काढल्या। राहुल जाधव सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।